नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. ते म्हणजे पोलीस भरती 2024 ची जाहिरात आहे. त्याच्यामध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे, की डबल फॉर्म भरलेले आहेत. वेगवेगळे आधार कार्ड वापरून किंवा काहीही नाव चेंज करून थोडासा नावामध्ये स्पेलिंगमध्ये थोडासा बदल करून, असे करून काय केले विद्यार्थ्यांनी एकापेक्षा जास्त काय केले, की फॉर्म भरण्यात केलेले आहे. तर त्याच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने एक प्रसिद्धीपत्रक काढलेलं आहे. की त्या विद्यार्थ्यांना एक हमीपत्र लिहून द्यायचं आहे. तर हमीपत्रामध्ये काय आहे विषय बघा तुम्हाला दाखवतो मी हा 7 तारखेचंच आहे म्हणजे कालचंच आहे. तर बघा सन 2023-24 ची की ॲक्चुअली आताची जाहिरात आहे. त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त आवेदन केलेल्या उमेदवाराकडून हमीपत्र घेण्याबाबत आहे. तर याच्यामध्ये सांगितलेलं आहे की उपरोक्त विषयास अनुसरून सर्व घटक प्रमुखांना कळवण्यात येते की 22-23 ची जी जाहिरात आहे, त्याच्यामध्ये एकाच पदाकरता एकच ॲप्लिकेशन ची अट नमूद असताना काही उमेदवारांनी काय केलं, की वैयक्तिक माहिती बदल करून एकाच पदाकरता विविध घटकामध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केल्याचं निदर्शनास आलं आहे. त्याच्यानुसार काय केलेलं आहे, की एकाच उमेदवाराला एकाच ठिकाणी भरता येणार आहे. तर त्यामुळे काय केलेलं आहे, की यांनी एक हमीपत्र द्यायचं आहे. आता त्या हमीपत्रामध्ये काय आहे बघा, लक्षात घ्या. तर हमीपत्रामध्ये काय करायचं आहे, की आता ही जी माहिती आहे, आता उमेदवाराने निवड केलेल्या अंतिम घटकाची माहिती नमुने ते या कार्यालयास 17/5/2024 पर्यंत काय करायचे सादर करायचे. म्हणजे 17 मे पर्यंत यांना सादर करायला सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये काय केलेलं आहे, की उमेदवाराचे संपूर्ण नाव इथे येईल, टोकन क्रमांक इथे येणार आहे. त्याच्यानंतरनं त्याचा ॲप्लिकेशन नंबर इथे येईल. अंतिम निवडलेला घटक इथे येणार आहे आणि उमेदवाराचा आधार क्रमांक इथे येणार आहे. तर ही माहिती काय केली, की प्रत्येक घटकांना मागवलेली आहे. त्याच्यामुळे काय केलं प्रत्येक घटकांना जर माहिती दिली तर यांनी काय करायचं की प्रत्येक पडताळणीसाठी बनवणार आणि त्याच्यानंतर एक हमीपत्र आहे. इथे लिहून घेतलं जाणार आहे. त्याच्यामध्ये काय केलं आहे की इथे नाव, त्याच्यानंतर वय, इथं तुमचा पत्ता जो काही असणार आहे आणि इथे लिहिलेलं आहे की हमीपत्र लिहून देतो की जी जाहिरात आहे 22-23 याच्यामध्ये एकापेक्षा जास्त घटकात आवेदन अर्ज केलेले आहेत. जाहिरातीमध्ये फक्त एकाच पदासाठी अर्ज करण्याची तरतूद असल्याने माझे इतर अर्ज बाद करून फक्त एक ॲप्लिकेशन नंबर आणि त्याचा टोकन नंबर असलेला अर्ज काय केलं, की अधीक्षक म्हणजे जिथं केलेला आहे याच्यामध्ये काय केलं, की ग्राह्य धरावा आणि बाकीचे जे अर्ज आहेत ते काय केले, की हे होतील. आता बाकीचे अर्ज आपोआप हे होतील आणि त्यांनी काय केलं, की इथं त्यांची सही करायची आहे. इथं आधार क्रमांक लिहायचा आहे आणि आधार क्रमांक त्याचं पूर्ण चेक करायचं. तर ही माहिती आहे विद्यार्थ्यांना, ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरताना एकापेक्षा जास्त अर्ज भरलेला आहे, त्यांनी हे हमीपत्र ते लिहून द्यायचं आहे. नाही लिहिलं तर तुमचे सगळे अर्ज कॅन्सल करण्यात येणार आहे. ओके. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.